बनावट राजीनाम्याच्या बातम्या खोट्या. भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील यांचा खुलासा. साक्री नगरपंचायतीतील उपनगराध्यक्ष पदाच्या बनावट राजीनाम्याबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचा दावा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील यांनी केला आहे. साक्रीत गेल्या काही दिवसांपासून उपनगराध्यक्ष पदाच्या बनावट राजीनाम्याबाबत चर्चा रंगली होती. मात्र या सर्व बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 3 मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत श्री पाटील यांनी सांगितले की सुमारे 9 महिन्यांपूर्वीच उपनगराध्यक्ष पदाबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. त्यानुसार उज्ज्वला भोसले यांची 9 महिन्यांसाठी निवड करण्यात आली होती. यानंतर नियोजनाप्रमाणे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ॲडव्होकेट गजेंद्र भोसले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जर राजीनामा बनावट असता तर पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहिला नसता, असे स्पष्ट करत श्री पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच धुळे येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सत्कार कार्यक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. हा सत्कारच सत्य दर्शवतो, असेही त्यांनी नमूद केले. तसेच या प्रकरणामध्ये स्थानिक आमदारांचे नाव घेऊन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच संबंधितांनी राजीनामा बनावट असल्याचे ठोस पुरावे सादर करावे असे आव्हानही त्यांनी दिले. या पत्रकार परिषदेस नगरपंचायत अध्यक्षा उषा पवार, माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, नवनियुक्त उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट गजेंद्र भोसले, आबासाहेब सोनवणे, आरोग्य व स्वच्छता सभापती प्रवीण निकुंभे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. साक्री नगर पंचायतमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी संदर्भात गेल्या आठवड्याभरात जे पेपरात उलट्या सुलट्या बातम्या छापून येत होत्या, बनावट राजीनामा दिला अशा याच्या त्या खोट्या होत्या आणि त्या खोट्या कशा होत्या ही बाजू मांडण्याकरता मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली पक्षाच्या सांगण्यानुसार. आणि मी काही गोष्टी तुम्हाला मुद्द्यांसकट लॉजिक सकट सांगितल्या आणि काही फोटो पण दाखवले. त्याच्यावरनं आता हे जवळपास तुमचंही मत स्पष्ट झालेलं आहे की तसं काहीच घडलेलं नाही आहे. हे ठरल्याप्रमाणे राजीनामा झाला आणि त्याच्यानंतर श्री गजेंद्रभाऊ भोसले यांची पुन्हा निवड होणार नगराध्यक्षपदी झाली. त्याच्यासाठीच आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. धन्यवाद.